देव आमची उपासना आहे, आमची भक्ती आहे प्रियांनो. आणि देवातला जो आनंद आहे प्रियांनो, हा आनंद सार्वकालिक आहे. म्हणून प्रियांनो पौल म्हणतो वचनामध्ये, पूर्वमध्ये आनंद करा आणि पुन्हाही सांगतो का दुःख करा, करडा का किरकिरी करा का कुरकुर करा. पौल म्हणतो मी पुन्हाही सांगतो आनंद करा प्रभू मध्ये आनंद. तुम्ही पूर्वमध्ये आहात ना, आनंद करा. कधी तुम्ही हे पाहू नका की आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, परवा सोमवार आहे आणि मंगळवार आहे, हा मे महिना आहे, जून महिना आहे, आता हा महिना आहे, मार्च एंड. जगासाठी आहे, हे जगासाठी दुष्काळ आहे, जगासाठी आपत्ती विपत्ती आहे, जगासाठी इन्फेक्शन बिमार आहेत, पण आम्हासाठी प्रोटेक्शन आहे. आम्हाला प्रोटेक्शन आहे प्रियांनो. वचनामध्ये सांगतं जे परमेश्वराचं भय धरतात त्यांच्या भोवती देवदूत कवरिंग कोण होतो? एंजल्स असतात तुमच्या आमच्या भोवती प्रियांनो. आता एक साक्ष पाय गेल्या आठवड्यामधले पण की मुलगा कधी येत नाही, तो आला गडबडीत टिंगऱ्यानगरला आणि मला माहित ना वरती फॅन चालू आहे, ते फॅनची दांडी खाली आहे म्हणून. आणि मुलांनी पडदा वाटला ते वरतं ते संपूर्ण ते जे काय लाकूड बिकूड पडलं खाली बॉटल बिटल. आणि मला माहित नाही माझ्या डोक्यात त्या फॅनला चिटकणार आहे. त्या डोक्याचा अख्खा छेदामध्ये झाला असतं जागेवर, अख्खं डोकं फुटलं असतं प्रियांनो. पण त्या टाइमला प्रियांनो देवानी वाचवलं. तर नुकता प्रियांनो प्रार्थनेमधनं उठलो, तो प्रार्थनावर केले, वचनवर वाचले, क्लेम केले संपूर्ण. आणि तो आला गडबडीमध्ये, ते काय कधी व्यवस्थित बसत नाही, आले तर नुसतं ते आपल्या गडबड फार करतो मुलगा. तर त्याच्या त्या गडबडीमुळं तो फॅनचा प्रियांनो देवाच्या कृपेने असा प्रभूचा हात होता या ठिकाणी, जरा देखील थोडा खरोश पण नाही आला, रक्त ब्लिडिंग बी झालं नाही. ही फार मोठी साक्षी प्रियांनो माझ्या या आठवड्यातली. आणि 3 दिवसापूर्वी गाडीचं सिलेंडर लिकेज मला माहित नाही, नवीन सिलेंडर गाडीचा, ब्रेक सगळं माझ्या सिलेंडर कुठं असतो ब्रेकच्या मध्ये, तो नवीन सिलेंडर लिकेज होऊन ऑइल कधी संपलं माहित नाही त्या डब्यामधल्या. आणि अशा गाडीचा ब्रेक फेल होतो. आणि पीटर म्हणले ये गाडी चली कैसे, आईलेच नाही इसमें. म्हणले भैया येशू मसीने बचाया नव्हतं, येशू मसीने मध्ये थांबाला. कारण जेव्हा तुम्ही स्तोत्र येता 121 क्लेम करून घरातनं बाहेर पडता, तुम्ही प्रार्थना करून जेव्हा जाता प्रत्येक कामाला, देव तुम्हाला वाचवतो. लक्षात ठेवा, कधी पण देव तुमचं संरक्षण करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही गडबड करता, घाई करता, गडबडीने निघता, 121 कधी वाचून निघत नाही. 100% तुमचा